तुम्हाला माहिती आहे जी निवडणूक झाली 2023ची ते कशा पद्धतीची झाली सावली ते माहिती, सर्व गाव वेगवेगळं होतं, सर्व गोष्टी तरी गरीब जनता ज्याचे मी गेल्या 15 वर्षात काम केलं त्या लोकांनी मटण कोणाचा खाल्लं पण बटन माझंच दाबलं. लोकांनी मटन कोणाचा खाल्लं बटन कोणाचा दाबाव हे माझ्या गावातल्या जनतेला सर्व माहिती आहे. सावली दातुरा के लोग मटन किसी और का खाते हैं और बटन किसी और का दबाते हैं. ये हमारा कहना नहीं है, ये कहना है सावली दातुरा के सरपंच के पति अमोल बोरेकर, मतलब पतिराज अमोल बोरेकर का. नमस्कार, मैं शैलेंद्र सिंह राठौड़ और आप देख रहे हैं विदर्भ प्रभात लाइव. जैसे कि हमने इसके पहले बताया था कि सावली दातुरा की सरपंच बोरेकर मैडम 50 लाख के भ्रष्टाचारों के आरोपों से घिर चुकी है. अब ये सिर्फ आरोप नहीं है, ये लगभग सिद्ध हो चुका है, क्योंकि पहली बार जब इसकी जांच यहाँ पे पंचायत समिति की ओर से की गई थी तो पंचायत समिति ने सरपंच बोरेकर इनको दोषी पाया. न सिर्फ सरपंच, यहाँ के सचिव को भी दोषी पाया था. इसके बाद में हमने हमारी जवाबदारी समझते हुए मैडम से उनकी बाइट मांगी थी, जिसके लिए हमने अमोल बोरेकर से संपर्क किया था. लेकिन अमोल बोरेकर की वो नौटंकी चली, हमें कहते रहे कि हमारी पत्नी का आप जाकर इंटरव्यू ले लीजिए. अपनी पत्नी को पट्टी पढ़ाते गए कि किसी को भी कोई इंटरव्यू नहीं देना है. अगर ये इतने साफ पाक धुले हुए थे तो ये हमें इंटरव्यू दे सकते थे, और अपनी बात हमारे यहाँ सामने रख सकते थे. लेकिन इन्हें भी पता था कि पूरे जिले में विदर्भ प्रभाती ये एक चैनल है जो किसी से भी दबता नहीं, किसी से भी डरता नहीं, बिना कोई लेन देन दिए ये हर खबर को आप सबके सामने लाकर उजागर कर देता है. और इसी डर की वजह से अमोल बोरेकर व उनकी सरपंच पत्नी ने हमें आखिरी तक अपना इंटरव्यू नहीं दिया, जिसके बाद में हमने हमारी खबर को यहाँ पे प्रसारित कर दिया. ये खबर आते से यहाँ तहलका मच गया, जिसके बाद में अमोल बोरेकर ने आनंद फानन में यहाँ के 2 न्यूज चैनल को अपना इंटरव्यू दे दिया. ये वो डर था, ये विदर्भ प्रभात का डर था. अमोल बोरेकर ने जो एक बार कहा था कि ये विदर्भ प्रभात ये एंटरटेनमेंट चैनल है, इसे कोई सीरियसली नहीं लेता. लेकिन ये विदर्भ प्रभात का खौफ था कि आज ये अमोल बोरेकर 2 चैनलों के पास में भागते हुए पहुंचे, वो खुद का इंटरव्यू यहाँ पर दिया. हमारे सवाल के जवाब उन्हें हमें देने चाहिए थे, वो किसी और चैनल पर दिए, क्योंकि उन्हें पता था कि यहाँ पर उनसे सवाल करने वाला कोई नहीं, उनके हाँ में हाँ मिलाने वाले लोग ही नहीं मिले थे. अगर ये हमारे चैनल पर आते तो हम उन्हें हर तरीके के सवाल पूछते थे और इनकी बोलती बंद कर सकते थे. लेकिन इनका पिछवाड़ा इतना गर्म हो गया, वो अमोल बोरेकर इतने डर गए कि डर के मारे ये किसी और चैनल के पास में पहुंच गए. अब आगे के बाद में शिकायतकर्ता आखिर इन्होंने क्या कहा, अब सबसे पहले वो सुन लीजिए. मी सुद्धा त्यांच्या त्या बाईटमध्ये ऐकलं आहे की सावडीचे जे मतदाता आहे ते मटण त्यांचं खातात आणि बटन माझं दाबतात. तो सर्वप्रथम हा खोटा आरोप आहे. आणि माझ्या सावली गावचा मतदाता, माझ्या गावचा मतदाता हा राजा आहे आणि राजा हा विकला जाऊ शकत नाही. माझ्या गावचा मतदाता मटण तो सोडा, कोणाने जर का 10 रुपये सुद्धा देता तर तो मतदान तसं मारत नाही, कारण की आमच्या गावचा मतदाता हा जागरूक मतदाता आहे. आणि मला सर्वप्रथम सांगा, हा काय त्यांना मटण चारणार? हाच तो स्वतः मटणासाठी दरदर फिरते, इकडे भेटते काय तिकडे भेटते काय. आज मला तुम्ही एक व्यवस्था सांगा की माणूस एवढा कमजोर आहे काय? आणि आमच्या सावली गावामध्ये सर्व सक्षम आहेत, आमच्या गावामध्ये भरपूर रोजगार आहेत, इथे रोजगाराची कमतरता नाही. तर आमच्या गावचा मतदाता एवढा कमजोर नाही आहे की मटण खाऊन याला मतदान करतील. हे तर त्यांचं खोटं वक्तव्य आहे आणि हे पटणार नाही. आणि यानंतर माझ्या पूर्ण गावाच्या मतदात्यांना तुम्हाला एक संदेश देऊ इच्छितो मी की यानंतर अशा या भ्रष्ट लोक जे म्हणतात मटण खाऊन बटन दाबतात, तर या लोकांसाठी खूप मोठ्यांसाठी एक सूचना आहे. जे म्हणतात नाही त्यांचं मटण खाऊन आले, माझी बटन दाबून राहिले, आपला धर्म आणि आपला स्वार्थ हे लोक, हे स्वार्थ हे सोडणारे लोक आहेत. आणि आपण आपला जो स्वभाव आहे आणि काय म्हणतात त्याचं जसं आपलं जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व सोडू नका, कारण आपण खपल्या जाणारा मतदाता नाही आहे. सावलीचा मतदाता हा साक्षर मतदाता आहे आणि पूर्णपणे यशस्वी आहे. तो कोणाच्या आहारी गेलेला नाही आहे. तो जर का चाहे तो स्वतः जाऊन मटण आणू शकतो, घरी बनवून खाऊ शकतो, आपल्या याच्यामध्ये करू शकतो. कारण की मी तुम्हाला सांगतो, मी सुद्धा या सरपंच बनवण्यासाठी माझा सुद्धा हात आहे.
परंतु मी यांचा चहाचा सुद्धा दबलेला नाही आहे, कारण की मतदाता हा दबत नाही. आमचा सावळीचा मतदाता हा मटण खाऊन कोणाची बटन दाबत नाही आणि तो कोणाचा दबलेला नाही. मला तुम्ही एक आधी सांगा की आपल्या सावळी गावच्या म्हणजे माझ्या सावळी गावच्या सरपंच या महिला आहे सौ कविता बोरेकर. तर जर का त्या सरपंच आहे, कोणताही चॅनलवाला, कोणताही न्यूजवाला, कोणताही पत्रकार जर का तिथे येते तर सरपंच यांनी त्यांना न्यूज द्यायला पाहिजे, बाईट द्यायला पाहिजे की सरपंच पतीने द्यायला पाहिजे. मला सर्वात आधी विचारायचं आहे, जर का सरपंच आपल्या इथला एक महिला आहे, त्यांना ते सर्व समजते आणि ते शिकल्या सवरलेला आहे, मग हा मधात काय येतो? हा मधात येतो म्हणजे पतिराज, पती हस्तक्षेपाचं सगळ्यात प्रथम कारण आहे. आणि तुम्हाला आणखीन मी सांगू इच्छितो, मी आतापर्यंत या विषयावर बोललो नव्हतो, पण तुम्हाला एक सांगतो, पती हस्तक्षेपाचे संपूर्ण पुरावे माझ्याजवळ आहे आणि मी यानंतर कसल्याच प्रकारचे पुरावे कोणाला दाखवणार नाही. मी ते सर्व पुरावे पूर्णचे पूर्ण कोर्टामध्ये दाखवणार आहे आणि मी दुसऱ्याला ते पुरावे कोणालाही देणार नाही. पती हस्तक्षेप आहे, 100% आहे, याचं मी तुम्हाला सबूत सुद्धा देणार. आणि सगळ्यात प्रथम तर हे सिद्ध झालं आहे, ज्या सरपंच तुम्हाला न्यूज चॅनलवाल्यांना बाईट देत नाही, तुम्हाला तुमच्यासोबत बोलत नाही आणि तुम्हाला जर का त्यांची बाईट घ्यायची असली तर सर्वप्रथम त्यांच्या पतीला तुम्हाला विचारावं लागते की मी यांच्यासोबत बोलायचं आहे, यांची बाईट घ्यायची आहे, मला काय करायचं आहे. म्हणजे हा पती हस्तक्षेपाचा सर्वप्रथम मुद्दा आहे. जसं ते म्हणत आहे की त्यावेळेस आचारसंहिता नव्हती, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की सरपंच आणि सचिव यांनी जो ग्रामपंचायतमधून ठराव दिला, यामध्ये त्यांच्या स्वाक्षरीने स्वतः त्यांनी असं लिहिलेलं आहे की त्यावेळेस पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता होती, असं ठरावामध्ये नमूद आहे. आणि त्यानंतर मी जे CO साहेबांकडे जे कंप्लेंट केली, त्या कंप्लेंटच्या आदेशामध्ये जर BDO साहेब आणि चौकशी अधिकारी यांनी सरळ सांगितलेलं आहे की त्यावेळेस ज्यावेळेस यांनी ठराव दिला त्यावेळेस आचारसंहिता होती. मी तर असं म्हटलेलंच नाही आहे, कारण की माझ्याजवळ कागदासहितचे कागदाचे पुरावे आहेत, त्या कारणामुळे मी चुकीचं काहीच बोललो नाही आहे. तर यामुळे आचारसंहिता होती हे तर मी सिद्ध केलं आहे. पंचायत समितीमध्ये जर का असं झालं होतं, त्यातून पंचायत समितीचे सातंगे ईश्वरदास सातंगे साहेब आहे, ते आपल्या इथं आले, आपल्या ग्रामपंचायतमध्ये आले. ग्रामपंचायतमध्ये येऊन त्यांनी यांची चौकशी केली. तर मी जी कंप्लेंट केलेली आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी सरपंच, सचिव आणि तिथला एक मेंबर यांची केलेली आहे. मी यांचे नावं त्या कंप्लेंटमध्ये नाही टाकले, परंतु कंप्लेंटमध्ये नावं न टाकताना या चौकशीमध्ये हे प्रथमदर्शनी दोषी असल्याचे तिथे आढळून आले. आणि महत्त्वाचं म्हणजे मी जे कंप्लेंट केली ही सरपंच पतीची मी कंप्लेंट केलीच नाही आहे, मी अमोल बोरेकर याची कंप्लेंट केलीच नाही आहे. मी कंप्लेंट केलेली आहे सरपंच, सचिव आणि त्यातला एक भ्रष्ट असलेला मेंबर, या मेंबरची मी अशी कंप्लेंट केली आहे. पण मी नाव सुद्धा नाही सांगितलं, त्यामध्ये नाव नाही घेतलं, अशी माझ्याजवळ तक्रार आहे. पण चौकशीमध्ये यांचे नावं उघडकीस आले. जो अमोल बोरेकर आहे हा थोडासा अनपढ प्रकारचा व्यक्ती आहे, म्हणजे थोडंसं मला असं वाटतं त्याचं नॉलेज फार कमी आहे. तर त्याला गुन्हा आणि आरोप यामधला फरकच नाही कळला. मला सांगा, आरोप म्हणजे जर का दोन व्यक्तीचे भांडण झाले तर ते दोन व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जातात, तिथे कंप्लेंट करतात. कंप्लेंट केल्यावर तिथे गुन्हा नाही लिहिला जात, तिथे आरोप लिहिला जाते, आरोपीस पत्र, आणि आरोपीस तिथे कोर्टामध्ये दाखल केले जाते. कोर्टामध्ये चार्जशीट दाखल होते आणि हे कोर्ट ठरवणार आरोपी कोण आहे. आम्ही दोघांनी जर का वाद केला, त्या वादामध्ये मी आरोपी आहे, तो आरोपी आहे, आम्ही एकामेकावर आरोप करू, पण ते सिद्ध झाल्यावर जे शिक्षा मिळते त्या शिक्षेला म्हणतात गुन्हा. ते गुन्हा झाला म्हणून ती शिक्षा मिळते आणि ती शिक्षा भोगावी लागते. आता मी याच्यावर आरोप केलेला आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये मी याच्यावर आरोप केला आणि त्या आरोपामध्ये मी सांगितलं आहे की यांनी 50 लाख रुपयाचा अपहार केला. माझा आणखी नाही का, मी हे नाही म्हटलं की यांनी 50 लाख रुपये खाल्ले, असं नाही म्हटलं. मी सांगितलं आहे यांनी 50 लाख रुपयाचा अपहार केला आणि त्यासाठी मी यांची चौकशी मागितली. चौकशीमध्ये असं सांगितलं आहे जे गुन्हेगार असतील त्यांच्याकडून 50 लाख रुपये वसूल करा, वसूल केल्यावर सरकारच्या खात्यामध्ये जमा करा आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा. मी यांची चौकशी मागितली आणि चौकशीमध्ये हे सिद्ध झालेलं आहे. आणि हे मी नाही सांगत, हे स्वतः BDO साहेब सांगत आहे. त्यांनी जो दिलेला अहवालामध्ये सांगितलं आहे त्यांनी की या अहवालामध्ये सरपंच, सचिव हे जबाबदार आहे. जबाबदार आहे म्हणजे ते
त्यामध्ये दोषी आढळले असं BDO साहेबांनी दिलेलं आहे. मी तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगू इच्छितो. आम्ही आज 10/2024 मी जसं त्या व्यक्तीचे मी नाव घेतो. एक मी निलेश आखरे स्वतः, त्यानंतर प्यारेलालजी प्रजापती, त्यानंतर दिलीप डांगे, अंकुश भाकरे, नितेश प्रजापती. आम्ही शहापूरच्या रस्त्याची शहानिशा केली. हा 50 लाख रुपयाचा प्रकार आमच्या जसा नजरेस आला त्यावेळेस आम्ही तिथे गेलो. तिथे आम्ही प्रेमदास तायडे या चॅनलवाले हे माझ्याजवळ आले. त्यांनी मला विचारलं की असा तुमचा प्रकार काय. मी त्यांना हा प्रकार सांगितला. मग त्यांनी ती न्यूज घेतली आणि रस्त्याजवळ आम्ही शहापूरच्या रस्त्यावर जाऊन अक्षरशः तिच्या लोकांना विचारपूस केली. गावाची दशा सांगितली की बा इथं 50 लाख रुपयाचा जर का अपहार झालेला आहे तर मग ज्या गावात जायला रस्ते नाही तर हे आपल्याला रस्ते करायचे आहे. आणि मग आम्ही आमच्या गावचे उपसरपंच प्रसन्न साहेबरावजी काठोडे यांना भेटलो. असं समजा की याचं आम्ही जेवण खावण सोडून दिलं. आम्ही उठलो. आम्ही 5ही जण त्याच्या मागे एवढं लागलो की आम्हाला शहापूरचा रस्ता करायचा आहे. शहापूरचा जर का रस्ता करायचा आहे तर त्यासाठी आम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये जसं सध्याच्या परिस्थिती हे तुम्हाला माहित आहे की ज्यांचं सरकार आहे त्यांचंच तिथे जसं काम होणार आहे. मग त्यांनी झगडे साहेबांसोबत आम्हाला भेटवलं. मग आम्ही 6ही जण झगडे साहेबांजवळ गेलो. त्यांना भेटलो. त्यांना परिस्थिती सांगितली. त्यांनी काही अडचणी सांगितल्या. त्यावर काही आमचे उपसरपंच साहेब आहे यांनी काही मार्ग सांगितला आणि मग त्यांनी आम्हाला गायकवाड साहेब आहे यांचं मार्गदर्शन करून त्या रस्त्याची हा रस्ता इथे आवश्यक आहे आणि हा रस्ता झाला पाहिजे अशी त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली. आणि आज 1-2 महिने आधी ते रस्ता मंजूर झाला आणि तिथे रस्त्याचं काम सुद्धा लवकरच सुरू होणार आहे. मला सांगा, आज जर का गावचा सरपंच आहे, आज जर का तिथे कसल्याही प्रकारचं कार्यक्रम होणार आहे, उद्घाटन होणार आहे तर ते गावचा सरपंचच जाणार आहे, दुसरा थोडी ना कोणी जाणार आहे. तर हे लोक असे आहेत की ते श्रेय सुद्धा सोडत नाही. जाऊ द्या, मला श्रेयाची गरज नाही, मला श्रेय नको, पण त्या गावात जर का कोणी जाते आहे, आज अर्ध्या किलोमीटरचा रस्ता आहे, त्या रस्त्याची जर का तुम्ही दशा बघितली, गावात थोड्या वेळासाठी जर का कोणी डिलिव्हरी बाईची झाली तर ती बाई रस्त्यावर सुद्धा येऊ शकत नाही. गावामध्ये जर का कोणी लाचार बिमारी व्यक्ती आहे तो मेन हायवेपर्यंत सुद्धा येऊ शकत नाही. तिथे येईपर्यंत त्याच्यासोबत काही दुर्घटना होऊ शकते. यावर आम्ही त्या उपसरपंचाचं जीवन जगणं मुश्किल करून दिलं होतं. आणि आज आमच्या या 5-6 जणांच्या अथक प्रयत्नाने शहापूरचा रस्ता मार्गी लागला आणि यांनी त्याचं श्रेय घेतलं. घेऊ द्या, आम्हाला त्या श्रेयाबद्दल काही म्हणायचं नाही. तो जैसे कि आपने देखा, आखिर इन्होंने साफ साफ कहा कि अमोल बोरेकार, इनका पतिराज ये पूरी तरह से साफ हो गया है, क्योंकि यहाँ की सरपंच एक महिला थी जो कि अमोल बोरेकार इनकी पत्नी थी. अमोल बोरेकार ने हर जगह खुद ही आकर इंटरव्यू दिया, दोनों चैनल पर खुद ही जाकर इंटरव्यू दिया. हमें धमकियां भी अमोल बोरेकार ने ही दी, शिकायतकर्ता पर हमला भी अमोल बोरेकार के घर के लोगों ने ही किया. ये सब चीज हुई थी अमोल बोरेकार की ही मर्जी के हिसाब से. इसमें सरपंच मैडम कहाँ थी? सरपंच मैडम मात्र एक स्टैंप बनी हुई थी अमोल बोरेकार की, जो कि उनकी पत्नी थी. मतलब कुर्सी पर सरपंच मैडम बैठी थी, यहां पर राज चल रहा था अमोल बोरेकार का. यह हमने लगभग आपको साबित कर दिया है कि सावली दातुरा में यहां सिर्फ पतिराज चल रहा है, सरपंच सिर्फ एक मोहरे के हिसाब से यहां बैठे गई है, लेकिन पूरा कामकाज अमोल बोरेकार संभाल रहे हैं. अब इसके आखिरी के मतलब भाग में हम आपको बताएंगे कि आखिर अमोल बोरेकार इतने क्यों डर गए, क्यों 2-2 चैनलों के पास में भागकर वहां पर अपना रोना रोया, वो अपने को मतलब खुद को पाक-साफ साबित करने की कोशिश की. क्यों इन्होंने अपनी पत्नी को सामने नहीं आने दिया, और इतने बड़े घोटाले के बाद में आज ये भागे भागे क्यों फिर रहे हैं. और जब हमने इन पर आरोप लगाया तो इन्होंने उल्टे ही हमको बदनाम करने की कोशिश की, वो शिकायतकर्ता को बदनाम करने की कोशिश की. आखिर में पूरा मामला क्या है, कल इसी वक्त आखिरी भाग में ये सब चीजें आपके सामने प्रस्तुत करेंगे. तो इसी तरह की खबरों के साथ में हम आपसे आगे भी मिलते रहेंगे. तब तक के लिए इजाजत दीजिए. नमस्कार.